मधील सगळ्यात मोठी घटना कदाचित आज घडणार आहे. पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या संदर्भामध्ये गेल्या अनेक दिवसांपासून युतीच्या चर्चा सुरू आहेत आणि आज चक्क दोन राष्ट्रवादींबरोबर शिवसेना जी आहे ती सुद्धा कदाचित या युतीमध्ये जाऊ शकते. आता मी जिजाई बंगल्याबाहेर आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं निवासस्थान हे आहे आणि अजित पवारांच्या निवासस्थानी सकाळपासून विविध नेत्यांच्या विविध पदाधिकाऱ्यांच्या बैठका ज्या आहेत त्या सुरू असलेल्या पाहायला मिळतात. मुळात सुरुवातीपासून या ठिकाणी राष्ट्रवादी म्हणजे शरदचंद्र पवार पक्षाचं शिष्टमंडळ आलेलं होतं. अनेक ज्येष्ठ नेते आलेले होते. अनेक ज्येष्ठ नेत्यांकडून या ठिकाणी बैठका आणि एकंदरीत समन्वय साधण्याचा संपूर्ण प्रयत्न केला जात होता. तुतारी चिन्हावरून निवडणूक लढवण्यावरती ठाम असलेल्या शरद पवार गटाबरोबर आज पुन्हा एकदा युती पिनसलेली आहे असं म्हणत असताना दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या पुन्हा एकदा चर्चा सुरू झाल्या होत्या. मात्र आता या सगळ्यामध्ये चक्क शिवसेना सुद्धा कदाचित राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर जाऊ शकते असं एकंदरीत वातावरण या ठिकाणी पाहायला मिळत आहे. कारण आत्ताच काही वेळापूर्वी या ठिकाणी शिवसेनेचे महानगर प्रमुख रवींद्र धंगेकर, त्याचबरोबर युवा सेनेचे प्रमुख किरण साळी आणि काही वेळापूर्वी निलेश गिरमे सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत. त्याचबरोबर अजय भोसले सुद्धा या सगळ्या ठिकाणी शिष्टमंडळ जे आहे ते आलेलं आहे आणि या शिष्टमंडळाकडून राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर युती कशा पद्धतीने केली जाऊ शकते या सगळ्याची चाचपणी सुरू असलेली पाहायला मिळते. मुळातच पुण्यामध्ये भाजप आणि शिवसेनेची जी युती होणार होती या युतीची सगळीच बोलणी जी आहे ती फिसकटलेली पाहायला मिळते. सुरुवातीपासून भाजपने शिवसेनेला सन्मानजनक वागणूक दिलेली नव्हती. शिवसेनेला जितक्या जागा हव्या होत्या तितक्या जागा दिलेल्या नव्हत्या. पहिल्यापासून 35 जागांसाठी झटणारी जी शिवसेना होती या शिवसेनेला केवळ 12 ते 15 जागांवरती समाधान मानावं लागणार होतं जर ते भाजप बरोबर गेले असते तर. त्यामुळे मुळातच अगदी सुरुवातीपासून शिवसेनेचे महानगर प्रमुख असलेले रवींद्र धंगेकर हे सुरुवातीपासून या सगळ्यामध्ये प्रचंड आक्रमक झालेले पाहायला मिळत होते. आम्ही 165 जागांवरती उमेदवार देऊ शकतो, इतकी ताकद आमच्या पक्षाकडे आहे असं ते म्हणत होते. त्यामुळे सातत्याने त्यांच्याकडून स्वबळाचा नारा जो आहे तो दिला जात होता आणि आता याच स्वबळाच्या नाऱ्याच्या नंतर आता आपण बघतोय की कदाचित या सगळ्यामध्ये राष्ट्रवादी बरोबर जाण्यावरती एकमत जे आहे ते होऊ शकतं. राष्ट्रवादी आणि शिवसेना ही एक नवीन युती कदाचित पुणे शहरामध्ये पाहायला मिळू शकते. आपण बघतोय महाविकास आघाडीची एक जी युती आहे ती ऑलरेडी कन्फर्म झालेली आहे. महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस लढणार आहे. त्याचबरोबर आपण बघतोय अजूनही अनेक मोठे नेते या ठिकाणी येताना पाहायला मिळत आहेत. राष्ट्रवादीचे आमदार शंकर मांडेकर या ठिकाणी दाखल झालेले आहेत. शंकर मांडेकर सुद्धा आता या सगळ्या चर्चांना उपस्थित आहेत आणि त्यांच्याकडून सुद्धा कशा पद्धतीने पुण्यातल्या राजकारणामध्ये कशा पद्धतीने युती होऊ शकते आणि काय काय फॉर्म्युले या ठिकाणी वापरले जाऊ शकतात या सगळ्यावरती चर्चा होणार आहे. खरं तर अगदी सुरुवातीपासून आपल्याला माहितीये की भाजपने सन्मानजनक वागणूक न दिल्यामुळे कुठेतरी शिवसेना नाराज झालेली होती आणि त्याचबरोबर रवींद्र धंगेकरांनी वेळोवेळी भाजपच्या वेगवेगळ्या नेत्यांवर केलेले आरोप असतील त्यामुळे कुठेतरी सुरुवातीपासूनच या दोन्ही पक्षांचं बिनसलेलं पाहायला मिळत होतं. तरी देखील हे दोन्ही पक्ष कसे ना कसे या युतीमध्ये राहण्याचा प्रयत्न करत होते. मात्र अखेर आज आपण बघतोय या ठिकाणी दोन्ही पक्षांच्या वतीने अधिकृत उमेदवारांनी फॉर्म जे आहेत ते भरायला सुरुवात केलेली आहे. म्हणजे अगदी सकाळीच आज भाजपचा पहिला अर्ज भरला गेला होता ज्यामध्ये गणेश बिडकर जे त्यांचा हा अर्ज जो आहे तो दाखल केलेला होता. त्याच्यानंतर आता आपण बघतोय की शिवसेनेकडून सुद्धा नाना भानगिरेंनी अर्ज दाखल केला. त्याचबरोबर आबा बागुल यांनी सुद्धा त्यांचा अर्ज भरलेला आहे आणि त्याच्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर युतीची कदाचित पुढच्या काही वेळामध्ये घोषणा होऊ शकते. सुरुवातीपासून असं वाटत होतं की भाजप आणि शिवसेना एकत्र लढतील, त्याचबरोबर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढतील आणि महाविकास आघाडी म्हणून बाकीचे पक्ष एकत्र लढतील असं चित्र असताना आज सकाळपासून पुणे शहरामधील युतीची चित्र जी आहेत ती प्रचंड बदलताना पाहायला मिळतात. सध्या या ठिकाणी जर आपण बघितलं तर महाविकास आघाडी म्हणून आज काँग्रेस आणि शिवसेना उबाठा गटाने त्यांची युती जी आहे ती जाहीर केलेली आहे. त्यामुळे आता काँग्रेस त्याचबरोबर उबाठा, मनसे, रासप आणि वंचित हे कदाचित पुणे शहरामध्ये 5 पक्ष एकत्र निवडणूक लढवू शकतात. दुसरीकडे दोन्ही राष्ट्रवादींची युती होऊ शकते. आज कदाचित शिवसेनेचं शिष्टमंडळ आल्यामुळे शिवसेनेला सुद्धा सोबत घेतलं जाऊ शकतं. 2 राष्ट्रवादी प्लस शिवसेना अशा पद्धतीची आणखी एक युती होईल तर भाजप कदाचित या सगळ्यामध्ये स्वबळावर जाण्याच्या तयारी, कारण मुळातच भाजपने जी काही या सगळ्यामध्ये जागा वाटपावरून संघर्ष प्रत्येक पक्षाबरोबर केलेले होते त्या सगळ्यामुळे कुठेतरी भाजप हे स्वबळावरती लढेल अशी एकंदरीत शक्यता आहे. आणि मुळात भाजपने गेल्या काही दिवसांमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात पक्षप्रवेश करून घेतलेले आहेत की स्वबळावर गेलो तरीही आपल्याला 83 ची मॅजिक फिगर जी आहे ती मिळवता येईल अशा दृष्टिकोनातून त्यांनी सगळे प्रयत्न केले आणि त्या सगळ्याच्या नंतर आता कुठेतरी आपण बघतोय भाजपच्या विरोधात हे सगळे पक्ष जे आहेत ते एकत्र आलेले आपल्याला पाहायला मिळतात. काही वेळात रवींद्र धंगेकर हे बाहेर येतील आणि त्यानंतर कदाचित युतीची घोषणा
घोषणा होण्याची शक्यता जी आहे ती वर्तवली जाते। अर्थात पुण्याच्या राजकारणामधली सगळ्यात महत्वाची आणि सगळ्यात मोठी बातमी ही आहे। अर्थात आतमध्ये नेमकं काय ठरतंय, शिष्टमंडळांची चर्चा नेमकी कुठपर्यंत आलेली आहे आणि खरंच या सगळ्यामध्ये दोन्ही राष्ट्रवादी प्लस शिवसेना अशी एक नवीन युती पुण्याच्या राजकारणात पाहायला मिळणार का, याची उत्सुकता सध्या सगळ्यांनाच लागलेली पाहायला मिळते। कॅमेरा पर्सन निलेश सह समृद्धी जाधव, टॉप न्यूज मराठी, पुणे।